येवला तालुक्यातील आडगाव चोथवा परिसरात माणुसकी आणि प्राणीप्रेमाचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरणाच्या पिल्लाला म्हणजेच पाडसाला स्थानिक शेतकरी आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे वेळेवर उपचार मिळून जीवनदान मिळाले आहे। नेमकी घटना काय? आडगाव चोथवा येथील गट नंबर 279 मध्ये संदीप परदेशी यांच्या शेतात भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लावर अचानक हल्ला चढवला। कुत्र्यांनी पिल्लाला घेरून ठिकठिकाणी लचके तोडल्यामुळे ते रक्ताळलेल्या अवस्थेत निपचित पडले होते। ही बाब शेतकरी संदीप परदेशी आणि प्रवीण परदेशी यांच्या लक्षात येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता धाव घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले। सामाजिक कार्यकर्ते शरद राऊळ यांनी या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज नागपुरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाच्या टीमने जखमी पाडसाला ताब्यात घेऊन तातडीने येवला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले। शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या या समयसूचकतेमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। संदीप परदेशी इथं आडगाव शिवारामध्ये राहतो आणि आमच्या इथं आहे ना, मी पाणी भरत असताना एक कुत्रे हरणाच्या मागं लागले व त्याला धरलं। आम्ही पळत पळत जाऊन त्याला वाचवलं। आम्ही आता घरी आणले त्याला, फक्त वन विभागाची वाट पाहू राहील। आज सकाळी राऊळ वस्तीच्या पुढे पवार वस्ती, कदम वस्ती आणि परदेशी वस्तीवर एक हरणाचं जे बच्चं आहे म्हणजे पिल्लू म्हणतो आपण त्याला, ते गव्हामध्ये कुत्र्यांनी त्याच्यावर झडप मारली आणि त्याच्यावर हल्ला केला। त्यामुळे ते खूप जखमी झालेले आहेत। तर या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे का ते हरणाचं जे पिल्लू आहेत त्याच्यावर जास्त प्रमाणात हल्ला झालेला आहे। त्याच्या डोळ्याला फार मोठी जखम झाली आहे, नाकातून त्याच्या रक्त येत आहेत। तर या ठिकाणी हरिण, मोर आणि बिबट्याचा सुद्धा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहेत। ही दहशत या ठिकाणी खूप प्रमाणात बिबट्यामुळे वाढली आहे। बिबट्या 8 दिवसांनी 4 दिवसांनी कोणाला दिसतोच या भागामध्ये। तरी वन विभागाने याची काळजी घेऊन या रहिवाशांना संरक्षण द्यावे, या बाबतीत मी आपणास विनंती करत आहोत। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा। येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता। चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं। शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो। येवलेकरांनो, भाजीपाला खरेदीची पद्धत आता बदलणार। खैरमोडे फ्रेश सादर करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिला भव्य आणि हायटेक भाजीपाला मॉल। आमची वैशिष्ट्य, सर्व काही एकाच छताखाली। ताजा भाजीपाला, रसरशीत फळे, शुद्ध दूध आणि बेकरी उत्पादने। हायटेक अनुभव, आता उन्हात किंवा गर्दीत फिरण्याची कटकट नाही। शुद्धता आणि स्वच्छता,
सेंद्रिय गुणवत्तेला आणि स्वच्छतेला आमचे प्रथम प्राधान्य. रास्त दर थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत, त्यामुळे भाव एकदम रास्त. ठिकाण राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला. लवकरच येत आहोत. सज्ज रहा.